म्हणजे 18, 19, 20 हे मेन ह्या वयात हेअरफॉल होत चाललेले आहेत. त्याला मेन कारण काय असेल? जन्म घेतला, शाळेत जायचा स्ट्रेस, त्या बिचाऱ्याला जेवायचा स्ट्रेस, परीक्षेचा स्ट्रेस, आईवडिलांचा स्ट्रेस, कॉम्पिटिशनचा स्ट्रेस, ट्युशन, झोप नाही, व्यायामाचा अभाव, गाडी आली, मोटरसायकल आली, पोल्युशन, UV रेज, हार्ड वॉटर तुमच्याकडे केस धुण्यासाठी. ज्यांना कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे, स्काल्प ड्राय आहे, त्यांना मी सांगतो कच्च्या घाणीचं तेल बघा कुठे मिळेल आणि ते कोकोनट ऑइल तुम्ही वापरा. एका केसाला एक 5 ते 6 वर्षाचं एक आयुष्य असतं आणि तो 5-6 वर्षापर्यंत वाढतो. नंतर गळायचा तळून जातो, वाढायचं थांबतो, नंतर परत तो नवीन येतो त्या मुळापासून. हेअर ट्रान्सप्लांटचा आणि कॅन्सरचा काहीही एक संबंध नाही. कॅन्सरची कारणं खूप वेगळे आहेत, ट्रान्सप्लांटची फिजिओलॉजी खूप वेगळी आहे. आता फॅशनचा एक पार्ट झालेला आहे केसांना सेट करणं आणि बरीच स्प्रे वापरली जातात केसांना त्याची. ती किती सेफ आहेत? ती कुठली ट्रीटमेंट आहे का ते कायमस्वरूपी म्हणजे रामबाण उपाय आणि ते पांढरीचे काळे होतील केस? सपोज केस धुणं चांगलं आहे की हेल्मेटमुळे केस गळती होते का? नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. केसांची काळजी आणि केस गळती ही खूप होतच असते. नुसतं हिवाळ्यात नाही, पण अजूनही काही कारणं असतात केस गळतीचे. पण ते कोणीही आणि सोशल मीडियावर किंवा इंस्टाग्राम किंवा कुठेही म्हणा, इतक्या वेबसाईट्स आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना बरंच नॉलेज मिळतं आहे. पण परफेक्ट नॉलेज हे कोणाला मिळालं तर ते कधीही चांगलं. आणि त्याचसाठी आपल्यासोबत आज आपले गेस्ट आहेत डॉक्टर निलेश पुंड. यांच्याबद्दल काय बोलायचं? ऑल ओव्हर भारतमध्ये त्यांचे 11 ब्रांचेस आहेत. न्यू रूट्स या नावाने. अनेक सेलिब्रिटीज, महेश जाधव म्हणा, सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले म्हणा, बिंदू सिंग म्हणा, असे लिस्ट खूप मोठी आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते कळेलच. तर आज आपल्यासोबत आहेत निलेश पुंड सर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त पॉडकास्ट होणार आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अनेक प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला घरी बसून मिळणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप धन्यवाद की आपण आम्हाला ही संधी दिली आपल्या मंचावर आणि जेणेकरून सर्वांना एक त्यातून घरी बसल्या तुम्ही जसं म्हणालात तसं सर्वांना केसांचा प्रॉब्लेम आहेच आजकाल, तर त्यांना याच्यातून भरपूर माहिती मिळणार आहे आणि आपण त्यांना चांगलं गाईड करून एक प्राथमिक जी ट्रीटमेंट म्हणतो फर्स्ट एड ते आपण ह्या पॉडकास्टद्वारे देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर. सगळ्यात पहिला प्रश्न, सर तुम्ही आहात कुठले प्रॉपर? मी मूळ जालन्याचा आहे, हां. पण आता राहतो मुंबई पुण्यामध्ये, की जिथं मला माझा बराचसा वेळ जातो. तसं मी बऱ्याच शहरांमध्ये राहिलो आहे. म्हणजे माझं बालपण, शाळा वगैरे जालन्यात झालं, एज्युकेशन पुण्यात झालं. नंतर जसजसं क्लिनिक माझे वाढत गेले तसं मला प्रत्येक क्लिनिकमध्ये लक्ष द्यावं लागायचं. नागपूरमध्ये 2018-19ला आठवड्यातून 3 दिवस राहायचो. मग बँगलोरला आता नवीन उघडलं होतं 1 वर्षापूर्वी, तर तिथं माझे 6 महिने गेले. असे मी जिथे इथं आपले ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ठिकाणी मी म्हणजे राहूनच गेलेलो आहे. आपल्या भारतात तुमच्या एकूण 11 Correct. आउटलेट्स आहेत. हो हो. बरोबर. सगळ्यात पहिला प्रश्न विचारावा असा वाटेल की हेअरफॉल कशाने होतो? मुख्य कारण काय आहे हेअरफॉलला आज मेल पॅटर्न बाल्डनेस जे म्हणतो आपण, जो DHT हार्मोनमुळे होतो. तर DHT हार्मोन हा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात असतो. टेस्टेस्टोरॉन हार्मोनपासून तयार होतो. तो कारणीभूत आहे तुमच्या रूट्सला डॅमेज करण्यासाठी. जसं झाडाला एक मूळ असतं तसं प्रत्येक केसांना मूळ आहे. तर तो DHT हार्मोन जो आहे तो तुमच्या मुळाशी जाऊन अटॅक करतो. फक्त DHT हार्मोन हा एक कारण नसून जेनेटिक्स पण इम्पॉर्टंट एक कारण आहे. हेरिडिटरी म्हणजेच त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. तर 100 पालकांपैकी 50 त्यांच्या मुलांना हा प्रॉब्लेम येतोच. 50%च्या वर म्हणण्याला हरकत नाही. हेरिडिटी हा मुख्य कारण असू शकतो. हेरिडिटरी प्लस हे DHT हार्मोन याला
मेल पॅटर्न बाळनेस असं म्हणतात. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की कोणाचं जर टक्कल पडत असेल आणि याच्या बाबाचं टक्कल आहे, याच्या काकाचं टक्कल आहे, म्हणजे याचं नक्की होईल. असं जे आपण गमतीत जे म्हणतो ते बरोबर आहे. एकदम बरोबर आहे, पण त्याचा काय आहे, फायदा आतापर्यंत कुणीच घेत नाही. त्याचा बघा काय आहे, की आता तुम्ही मला विचारला हा प्रश्न, पण त्याचं टेक अवे काय आहे? त्याचं महत्त्व काय आहे? त्याचं महत्त्व असं आहे, की जर पालकांना किंवा त्यांच्या आई-वडिलांना माहिती आहे, की मला आज टक्कल आहे, तर माझ्या मुलाला उद्या होईल का नाही? किंवा त्याला जर का होत असेल, तर आता हे माहिती आहे आपल्याला आनुवंशिकता आहे. म्हणून होईलच असं नाही आहे. आज तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे. मग त्याचा तुम्ही वापर पण तेवढाच व्हायला हवा आणि तुम्ही टाळू शकता ना. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपली हेरिडिटी आहे, म्हणजे कोणी म्हटलं तर अरे यार मेरा तो होने ही वाला है, असं सहज नाही, घेतात. नाही. मी पण तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण सगळेच बघतो. हं. तुम्ही सांगा मला एक उदाहरण, आठवा बरं. एक सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या वडिलांना टक्कल आहे आणि त्यांच्या मुलाला खूप छान केस आहेत. असं राकेश रोशनला बघितलंय, हो ऋतिक रोशनला बघितलंय. हो हो राकेश रोशन यांना किती मोठं टक्कल आहे, हो म्हणजे पूर्णच टक्कलच पण आहे. ऋतिक रोशनचे केस मेंटेन आहे का छान नाही, आहेत. हे त्यांनी समजलं की हे मला पण येऊ शकतो. हं. म्हणून त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि आज त्यांनी ते डिले केलंय. एक काळ असतो, तो तुम्ही टाळू शकलात की तुमचं टक्कल पण नाही येणार. बरं. हे बघा, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, हं. पण त्याचा उपयोग कुठं होताना दिसतोय आपल्याला. बरोबर. आपल्याला जर माहिती आनुवंशिकता आहे, पण त्याचा उपयोग पण घेतला पाहिजे ना. जे 18, 19, 20 हे मेन ह्या वयात हेअरफॉल होत चाललेले आहेत, त्याला मेन कारण काय असू शकतं? हे बघा, मी आता काय म्हटलं की तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे, हं. इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे, पण आपण आपली हेल्थ पण तेवढीच खालवत चाललेली आहे. पूर्वी आयुष्यमान काय होतं सर्वांचं, 80, 90, 100. आता आयुष्यमान कुठं आलंय, 60, 70. 75 मग तुम्ही 30व्यामध्येच किंवा 30मध्येच तुम्ही म्हातारपण बघता ना. मग 18-20मध्ये केस गळतात. याला आश्चर्य वाटून का घेण्याचं काय कारण काय? पूर्वी सर्वजण सायकलवर जायचे, पायी चालायचे. पूर्वी मोबाईल्स नव्हते, वेळेवर झोपायचे, वेळेवर उठायचे. फर्टिलायझरयुक्त आहार नव्हता, नॅचरल फूड होतं, पोल्युशन नव्हतं, UV रेज नव्हते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस नव्हतं. आज जन्म घेतला, शाळेत जायचा स्ट्रेस, त्या बिचाऱ्याला जेवायचं स्ट्रेस, परीक्षेचा स्ट्रेस, आईवडिलांचा स्ट्रेस, कॉम्पिटिशनचा स्ट्रेस, ट्यूशन, हा क्लास, तो क्लास. त्याला जन्मापासून त्याचा स्ट्रेस हा फॅक्टर आहे. झोप नाही, व्यायामाचा अभाव, गाडी आली, मोटरसायकल आली, पोल्युशन, UV रेज, हार्ड वॉटर तुमच्याकडे केस धुण्यासाठी. मग 18-19मध्ये का नाही तुमचं जास्ती म्हणजे मुख्य कारण स्ट्रेस हा हेअरफॉलचा आहे. हो. आणि हार्ड वॉटर जसं तुम्ही म्हटलं, तर काही शहरांमध्ये हार्ड वॉटर हे असतंच किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराकडे आपण जातो तेव्हा तो इफेक्ट होतो केस गळतीचा, की मी माझ्या जागी होतो तेव्हा व्यवस्थित होतं, पण आता एज्युकेशन म्हणा किंवा काही गोष्टीला लोक मायग्रेट करत असतात, तर त्यावेळेला त्यांनी काय उपयोग म्हणजे इलाज करायला पाहिजे? तुम्हाला मी उदाहरण देतो. आता माझं क्लिनिक नागपूरमध्ये आहे आणि पुण्यातही आहे. तर पूर्वी नागपूरमध्ये होतं. तर पुण्यातले पेशंट म्हणजे मुलं जे शिकायला जायचे ते सुट्टीत यायचे ना, ते म्हणायचे आम्ही पुण्यात गेल्यापासून आमचा हेअरफॉल झाला. आता IT साठी बरेचसे जण जॉबला जातात नागपूरचे, बँगलोरला. ते म्हणतात आम्हाला तिथं गेल्यापासून आम्हाला हेअरफॉल झाला. तर पाण्याच्या TDSमध्ये निश्चित प्रॉब्लेम आहे. पाणी पातळी खालावलेली आहे. त्याचं pH बॅलन्स पाण्याचा होत नाही आहे. वॉटरची तुमची डेन्सिटीचं मेंटेनन्स होत नाही आहे. तर तो अचानक एक बदल हा एक निमित्त कारण झाला केस गळण्यासाठी, पाणी बदल हा. पण मुळातच आपले मुळं जे आहेत, रूट्स हेअरचे, ज्याला आपण फॉलिकल म्हणतो, तोच एवढा कमकुवत आणि नाजूक झालेला आहे आपले हेल्थ कॉम्प्रोमाइज झाल्यामुळं. तर आपलं शरीर सौष्ठव बॅलन्स्ड नसल्यामुळं, आपण परिपूर्ण नसल्यामुळं आपले केसांचे मुळंसुद्धा तेवढे ह्या गोष्टींना सामोरं जाऊ शकत नाही, इतके नाजूक झालेले आहेत. म्हणजे लाईफस्टाईल हा पण एक फॅक्टर असू शकतो? लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा आहार कुठं पूर्वीसारखं राहिला आहे, व्यायामाचा अभाव आहे. तुम्ही समजा आता पूर्वी काळी बघा की आनुवंशिकता होती टक्कलपणामध्ये, पण ती कधी यायची? 50व्या वर्षी, 60व्या वर्षी केस तुमचे गळायचे, तेव्हा टक्कल यायचं. पण आता लवकर आता 18-20मध्येच येतं ना. म्हणजेच काय की तुमचं शरीर पूर्ण 23व्या-24व्या वर्षी तयार होतं, पण आता तुम्ही 18व्या वर्षीच, 19व्या वर्षीच तुमचे केस गळायला लागतात. म्हणजे तुमचं शरीर अजून पूर्ण तयार झालेलं नाही, तुमचे केस गळायला तयार झालेत.
आता तुम्ही व्यायाम म्हटलं तर एक मोठं असं समज होते की शीर्षासन व्यायामातला हा शीर्षासन हा एक मोठा विषय होता की शीर्षासन केल्याने आपले केसही चांगले राहतात, ब्रेनला पण चालना मिळते. तर ते किती खरं आहे? आहे, चांगलं आहे. पण शीर्षासन तर चांगलं आहेच, त्यात काही हरकत नाही आहे. पण शीर्षासनपेक्षा अनुलोम-विलोम प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, त्यानंतर जे काय तुमचे श्वासोश्वासाचे प्राणायाम जे आहेत, लाँग ब्रीथिंग. तर ते तुमच्या सेल्सला ऑक्सिजनेटेड ब्लड जास्ती कॅरी करतात. तर ते जास्ती फायद्याचं आहे मला असं म्हणजे वाटतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं असल्यामुळे ते हो. पूर्ण. आता आपण स्ट्रेसमुळे तुम्ही बघा, आपण किती व्यवस्थितपणे श्वास घेतो बघा बरं. आपण आता नाही, पण एक नाकपुडी कधी ना कधी बंद असते. नाही, नाकपुडीचा विषय नाही आहे. पण हां. आपण आता दिवसभरात सर्व गोष्टी करतोय. दिवस सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत. कधीतरी विचार करून बघा बरं. प्रेक्षकांनी सुद्धा बघायला पाहिजे, की तुम्ही दिवसभरात 1-2 मिनिटं विचार करून बघा, की तुम्ही बसून व्यवस्थित श्वास कधी घेतलाय? हां, म्हणजे कामाचं स्ट्रेस. त्याच्यामध्ये हे मुख्य कारण आहे. म्हणून हे प्राणायाम जे आहेत हे इतके महत्त्वाचे आहेत. म्हणजे कुठेतरी आयुष्यात स्टेबिलिटी असायला पाहिजे. म्हणून ते निवांत बसा, मेडिटेशन करा. त्यामुळे ते आपलं श्वासोच्छ्वास चांगला होईल आणि ते हो. केसांपर्यंत आपल्याला चांगलं पोषण पोहोचेल. मिळेल. हो, हो. हे एक कारण. बरोबर. मसाज म्हणजे ऑइल. जुनी लोकं पण म्हणायची, की मसाज करा, तेल लावा. तर तेल लावणं किती योग्य? तुम्हाला एक सांगतो, तुम्ही यूट्यूबवर आता फक्त मसाजचं टाका. हं. तुम्हाला हजारो पॉडकास्ट मिळतील आणि हजारो सगळ्यांचे मतं मिळतील. कोणी म्हणतो ऑइल चांगलं नसतं, कोणी म्हणतं केसांना गरज नाही आहे, कोणी म्हणतं की त्याने अजून ऑइली होतात, अजून केस गळतात, कोणी म्हणतं गरजच नाही आहे. पण तुम्हाला एक सांगतो की तेल हे ऑइल जे आहे ना, हे तुमच्या केसांसाठी नाही, हे बरोबर आहे. पूर्वी कंडिशनर नव्हते, नाही. तर ते कंडिशन म्हणून काम करायचं. हां. पण काही तेल जे आहेत ना, ते तुमच्या स्काल्पला मेंटेन ठेवतात. तुमच्या स्काल्पला नरिश ठेवतात. काही तेल म्हणजे पर्टिक्युलर काही तेल हो. आहेत? हां. आता तेल जे आहे, मी असं नाही म्हणणार की केसांसाठी खूप चांगलं आहे किंवा याने हेअरफॉल थांबतो किंवा याने काय कमी होतं. पण केस तुमचे कुठं आहेत? त्वचेमध्ये. त्वचा जर का तुमची हेल्दी असेल, तर केससुद्धा हेल्दी होतील. म्हणून तुमची जमीन जी आहे ती सुपीकता तसं तुमचं बियाणं. तर जमिनीवर जे तुम्ही काम करताय तसं स्काल्पवर ऑइल याचे रिसर्च आहे आणि स्टडीज आहेत की जे तुमच्या स्काल्पचा pH मेंटेन करतात, स्काल्पला हेल्दी बनवतात, नरिश ठेवतात, ड्रायनेस कमी करतो. तर ऑइल हे निश्चितच तुमच्या स्काल्पसाठी फायद्याचं आहे. अडचण अशी आहे की आजकाल तुम्ही जे बघताय ऑइल, तुम्ही मला सांगा, पूर्वी काळच्या पॅराशूटच्या ऑइलमध्ये आणि आत्ताच्या पॅराशूटच्या ऑइलमध्ये मला एक फरक सांगा. घट्ट तर आताही होतं. अजून एक पॅराशूटचं ऑइल मिळालंय की बॉइल्ड, जे गरम केलेलं असतं आणि एक नॉर्मल. नाही, तुम्हाला मी थोडंसं सांगतो की तुम्ही पूर्वी जर का पॅराशूट ऑइल लहानपणी आपण वापरलेलं असाल, तर त्याचा सुगंध घेऊन बघा तुम्ही. असा नारळाचा अच्छा, सुगंध यायचा. ओरिजिनॅलिटी. ओके. हां, हां. त्यावेळेस प्रोडक्शन लिमिटेड होतं. हं. ते कच्च्या घाणीतून कोकोनट ऑइल तयार व्हायचं, नारळाचं तेल तयार व्हायचं, कोल्ड प्रेस्ड. हं, हं. आता जे पॅराशूट ऑइल किंवा कुठलंही ऑइल असेल ना, केसांना जे लावतो, ते ऑइल नॅचरल बेसपासून नाही आहे, ते मिनरल ऑइल आहे. ओके. मग मिनरल ऑइल तुमच्या केसांसाठी किंवा स्काल्पसाठी हानिकारक आहे, चांगला नाही आहे. म्हणजे ओरिजिनल काही मिळतच नाहीये. मग मला सगळे प्रश्न विचारतात की कुठलं ऑइल वापरू? मी त्याला म्हणतो की तुमचं स्काल्प कंडिशन काय मला बघू द्या. जसं की फॉर एक्झाम्पल आल्मंड ऑइल जे आहे, ते ज्यांचे केस थिन झालेले आहेत, त्यांना ते फायद्याचं होतं. त्यांनी आल्मंड ऑइल वापरावं. त्यात प्रोटीन्स तुम्हाला भरपूर मिळतात. ज्यांना कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे, स्काल्प ड्राय आहे, त्यांना मी सांगतो कच्च्या घाणीचं तेल बघा कुठे मिळेल आणि ते कोकोनट ऑइल तुम्ही वापरा, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा मिळेल. आणि डॅन्ड्रफसाठी, डॅन्ड्रफसाठी नाही, हेअरफॉल. हेअरफॉल म्हणा किंवा ड्राय स्काल्प असा असेल तर, आणि त्यांना फायदा होताना दिसतोही. काही पेशंट्स विचारतात, सर खूप डॅन्ड्रफ झालेला आहे किंवा चाई लागलेली आहे, टक्कल पडलं आहे. आजकाल तुम्ही जे बघता सलमान वगैरे, ते जे इंस्टाग्रामवर रील्स सगळे जातात लाईनमध्ये, टक्कल पडलेले आणि ते लावून घेतात. ते एरंड तेल येते, एरंडाच्या बियांपासून पावडरपासून बनवलेलं तेल आहे ते.
त्याने इरिटंट होतो तयार. मग तुम्हाला जर का चाई लागलेली असेल, ॲलोपेशिया असेल, तिथं लावलं की तुमचा तो एरंडाच्या तेलाने त्या ठिकाणी इरिटंट्स तयार होतात आणि परत ते स्टिम्युलेट होतात रूट्स आणि केस येतात तुम्हाला. असं आहे. बरं. मग अजून असे बरेचसे तेल आहेत की वेगवेगळ्या टाईप्सचे, की त्या वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्सचे तुमच्या केसांसाठी मदत करतात. ऑलिव्ह ऑइल आहे. हे डॅन्ड्रफसाठी पण तर बऱ्याच हे जणांना मी सांगतो. आपल्या केस आपल्या स्काल्पची काय स्काल्पला चेक करून आपण सांगू शकतो की कुठलं तेल वापरायचं, की नॉर्मल एक पॅराशूट तेल इट्स पेशंट ओके स्वतः फॉर ऑल? सांगतात. नाही, नाही. हां. पॅराशूटला नाही रेकमेंड करणार मी. कोकोनट ऑइल, कच्च्या घाणीचं, कोल्ड प्रेस्ड ऑइल मी असं सांगाल. हे सगळेजण यूज करू शकतात. सर, मध्यंतरी आदिवासी तेल खूप चर्चेत आलं होतं. हे बघा, आता ते तुम्ही जर का बघाल साऊथ इंडियामध्ये, तर बऱ्याच जणांची केस लांब आहेत. जेनेटिक्स आहे, ते हेरिडिटरी आहे. का बरं? त्यांचा ॲनाजन फेज जो असतो, ग्रोथ फेज, तो 10 वर्षांपेक्षा वर आहे. आपल्या केसांना, एका केसाला एक 5 ते 6 वर्षाचं एक आयुष्य असतं आणि तो 5-6 वर्षापर्यंत वाढतो. नंतर गळून जातो, वाढायचं थांबतो आणि नंतर परत तो नवीन येतो त्या मुळापासून. आता जर एखाद्याचा केस 10 वर्ष त्याचं आयुष्य असेल, तर तो केस काय होईल, आपोआपच कट नाही केला तर लांब होईल, लेंदी होईल, म्हणून ते लांब होतात. ते काय ऑइलमुळे लांब नाही होत. अच्छा. बरेचसे साधू संत आहेत, त्यांचे लांब होतात. बऱ्याचशा मुली ते असतात, कधीच त्यांचे लांब ट्रिम होतात. किंवा कापत नाहीत, तर ते लांब वाढतात होतात, लांब वाढतात होतात. आहे. हां. आता आपल्याकडं का नाही वाढत आहेत एवढे केस? कारण की आपल्या केसांचं आयुष्य ते 5 वर्ष, 6 वर्ष आहे. बरं. मग ती मार्केटिंग तशी केली जाते. त्याच्यावर काय रिसर्च आहे का, पब्लिकेशन आहे, असं काही नाही ना. म्हणजे मुळात जो प्रश्न होता की ऑइल केसांसाठी चांगलं की नाही, म्हणजे ऑइल चांगलं आहे. निश्चितच केसांसाठी नाही, त्वचेसाठी. अच्छा, स्काल्प. त्वचेसाठी. हां. पण आपण स्काल्प तो फक्त कंडिशन करतो तुमच्या हेअरला. करतो. हेअरसाठी नाही युजफुल, तुमच्या स्काल्पला. म्हणजे आपण असं म्हणता येईल की एखाद्या प्लांटला जोपर्यंत आपण पाणी टाकत नाही त्याची ग्रोथ होत नाही. तर हे पाण्याचं काम नाही, नाही, ऑइल करतंय? नाही, नाही. तुमची जमीन सुपीक बनवतोय. बरं. हां. आणि त्याच्यासाठी मसाज. आता ऑइलचा विचार केल्यावर तर मसाज ही हार्ड असावी की सॉफ्ट असावी? कारण मसाज आलीच, ऑइल लावायचं म्हटलं तर. आता हो, लावायलाच पाहिजे. मसाज पण करायला पाहिजे. आता केस जर का तुमचे खूप स्ट्रॉंग असतील, मजबूत असतील, तर तुम्ही त्याच्यावर जोरजोरात टॅप करा, मसाज करा, काय प्रॉब्लेम आहे, काहीच अडचण नाही. पण एखाद्याचे नाजूक केस असतील, खूप हेअरफॉल असेल, असं पटकन निघणार आहे की स्मूथ असतात तर त्यांनी मसाज करूच नाही. फक्त तेल लावायचं. हां. बरं. पुढचा प्रश्न असा आहे की सर, हिवाळ्यात खूप केस गळतात. त्याचं मेन कारण काय? सगळेजण म्हणतात हिवाळा लागला, हां आता गळणारच आहे केस. नाही, असं नाही आहे. तुम्ही थांबवू शकता, तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. ते कसं? स्काल्प, पहिले हे कारण लक्षात आलं पाहिजे की का गळतो हिवाळ्यात. तर तुमचा स्काल्प ड्राय होतो सर्वात आधी. बघा, आता मी परत, तुम्ही तेलाने विचारलं मला कशासाठी, जमिनीसाठी, म्हणजे स्काल्पसाठी. तर स्काल्प तुमचा ड्राय होतो, कोलॅजन तुमचं बिघडून जातं, त्या ठिकाणी कमी जास्त होतो, pH तुमचा चेंज होतो बॉडी टेम्परेचरमुळं. तर ह्या सगळ्यांमुळं तुमची हेअर सायकल डिस्टर्ब होते आणि हेअर सायकल डिस्टर्ब झाले की मग ते हेअरफॉल होतं. पूर्वी असं होत नव्हतं, हे आत्ताच हल्ली असं व्हायला लागलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींमुळं पण तुम्हाला थांबवता आहेत. बरं. आणि आजकाल हेअर सिरम खूप निघालेले आहेत मार्केटमध्ये. ते किती हेअर ग्रोथ होण्यासाठी सिरम लावायला जातात? हे बघा, मी तुम्हाला सांगतो की हेअरचं जर का तुम्ही कॉस्मेटिकचं प्रोडक्ट्सचं जर का मार्केट बघितलं, शॅम्पू, ऑइल, सिरम, तर वर्षाला 10,000 करोडची उलाढाल होते भारतात फक्त. बरं. तर आता सिरम्स आजकाल जे आलेले आहेत किंवा रोज नवीन प्रोडक्ट येतो हेअरसाठी, वेगवेगळ्या कंपनीज काढतात. तर कारण की त्याचे मेन कारणं हेअरफॉलचे वेगळे आहेत आणि ट्रीटमेंट त्याची वेगळी आहे. आता एखाद्याला मेल पॅटर्न बाळनेस असेल आणि मी त्याला सिरम लावायला दिला, तर त्याचा फरक कसा पडेल? पडणारच नाही ना, कारण की तो DHT हार्मोन आहे. त्या DHT हार्मोनवर तो सिरम काम करणारच नाही आहे. सिरम हे कोणासाठी योग्य आहे? ज्याचे केस चांगले आहेत, ज्याला हेअरफॉलचा प्रॉब्लेम नाही आहे, ज्याला अनुवंशिकता काही केसांचा प्रॉब्लेम नाही आहे, ज्याला त्याची हेअर मेंटेन करायचे आहेत, तर ते सिरम लावावेत. आता मार्केटमध्ये असे सिरम आलेले आहेत की ते लावल्यानंतर तुमचे केस स्मूथ होतात, मऊ होतात. पण आता अजून एक सिरम आलेलं की ते तुमच्या स्काल्पला नरिश करतात. त्यामध्ये रेडेन्सिल असतं, वेगवेगळे प्रोटीन्स असतात. तर ज्यांना कोणाला हेअर त्यांचे चांगले आहेत, हेअरफॉल वगैरे नाही आहे
आणि मेंटेन ठेवायचे तर त्यांच्यासाठी सिरम्स खरंच चांगले आहेत. रेडेन्सिल्स वगैरे आहेत. ऍक्च्युअली पण एक आता ह्यामधून एखाद्याला हेअरफॉल असेल आणि तो जर का म्हणत असेल की मी सिरम लावला मला काहीच फरक नाही, तर तो नाही पडणार ना त्याला फरक. एक असतं की हेअर ग्रोथचं सिरम असतं आणि एक असतं की आफ्टर वॉश जे सिरम असतं ते स्काल्पला लावायचं नसतं, फक्त केसांना. म्हणजे सिरम हे चांगलं आहे केसांसाठी, राईट? केसांसाठी चांगला नाहीये असं नाही, खराब पण नाही चांगलं पण नाहीये. जस्ट शाईन देतोय तुमच्या केसांना तो ना. मेंटेन ठेवायला एक शाईनसाठी. बरोबर. आजकाल बरीच लोक हेअर कलर करतात. ते किती योग्य आहे? त्यामुळे केस गळती होते का? हे बघा, कुठलाच कलर हा काय सेफ नाही तुमच्या केसांसाठी. जरी कोणी म्हणत असलं की याच्यात सल्फेट नाहीये, अमोनिया नाहीये, असं काही नाहीये. असतं कमी जास्ती प्रकार वापरतात असं म्हणतात, पण त्यात असं मला प्रोडक्ट दाखवा की जो ज्याच्यामध्ये केमिकल नाही आहे आणि तो कलर करतोय. कुठल्या ना कुठला कमी जास्ती प्रमाणात केमिकल असतातच. आणि ते 10 वर्षांनी गळणार असेल केस तर तो 6 वर्षांनी गळेल. केसांना कलर केल्यानंतर त्याची क्युटिकल असतो, त्याचा केराटीन असतो, त्याचा शाफ्ट असतो, त्यांच्यावर इजा होता होता तो मुळापर्यंत जातोच ना. तुम्ही लावताय केसांना कलर, पण त्याच्या मुळाला तो त्रास होतोच. बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक त्यामध्ये एक कंडक्शन आहे आपल्या केसांमध्ये. करंट वगैरे लावल्यावर कसे असे केस उभे राहतात, त्यात आहे ती एनर्जी आहे ना केसांमध्ये. मग तुम्ही कलर करा, हेअर स्ट्रेटनिंग करा, ब्लो ड्राय करा, तो जरी तुम्ही फक्त वरच्या वर केसांना करत असलात तरी तुमच्या त्या मुळांना त्रास होतोच ना. म्हणजे कुठलाही हेअर कलर हा चांगला नाही आहे. नाही कुठलाच असं काही नाही. शॉर्टकट. पण मग अशी कुठली ट्रीटमेंट आहे का ते कायमस्वरूपी, म्हणजे रामबाण उपाय आणि ते पांढऱ्याचे काळे होतील केस? आजपर्यंत तरी तो काय स्टडी नाहीये किंवा असा कुठला प्रोडक्ट नाहीये की झालेले केस मी पांढरे काळे बघितलेत. एखाद दोन हजारातले एखाद दोन असे पेशंट मला भेटलेत की जे आम्ही म्हणाले की आम्ही त्रिफळा खाल्लं, आम्ही हे तेल लावलं आणि आमचे झाले. कोणी आयर्न वगैरे घेतलं, असे झालेत. कोणी झिंक घेऊन झालंय, मल्टीविटामिन्स घेऊन. पण हजारातून असे एखाद दोन. खूप. पण हे आता तुम्ही त्रिफळ आणि म्हणजे हे पोटातून घेणारे म्हणाल, पण अशी टेक्नॉलॉजी बऱ्याच आल्यात असं म्हणताय तुम्ही, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून असा कुठली नाही आहे ना की पांढऱ्याचे कायमस्वरूपी जो रामबाण उपाय असेल असं आजपर्यंत तरी ट्रीटमेंट नाही आहे. डॅन्ड्रफसाठी काही परत विचारेल की डॅन्ड्रफसाठी असा रामबाण उपाय कुठला? डॅन्ड्रफ आहे ना 2-3 प्रकारचे आहेत. काही पेशंटला होतात पाण्याच्या बदलमुळं किंवा वातावरणाच्या बदलमुळं, आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतर जातात ते. काही पेशंट असे असतात की शॅम्पू झालं, सगळं ट्राय झालं, पण काय ते जातच नाही. मग ते आमच्याकडे येतात. मग आम्ही त्यांना मेडिकेटेड शॅम्पू सजेस्ट करतो. केटाकेनाझॉल, सॅलिसिलिक ॲसिड, हे pH थोडंसं चेंज करण्यासाठी, बदल करण्यासाठी. मेलिसिया फरफर नावाचा तो एक फंगस तयार होतो तुमच्या केसांच्या स्काल्फवर, तर तो तुम्हाला डॅन्ड्रफ फ्लेक्स तयार करतो. मग असे काही कोस्टल रिजनमध्ये आहेत, कोलकाता साईडला, बांगलादेश साईडला, जिथं ह्युमिडिटी खूप असते, घाम फार येतो, तर अशा जणांना डॅन्ड्रफचं खूप चिकट प्रमाण असतं. वर्ष 2-2 वर्ष, 3-3 वर्ष हे सगळे ट्रीटमेंट देऊनही जात नाही. मग त्यांना स्काल्प हायजीन, 2दा स्नान करणे, वेगवेगळे शॅम्पूज त्यांना देणे, pH बॅलन्स सांगणे, थोडासा आहारात बदल करणे, मग निश्चित त्यांनी फरक होतो. 2दा स्नान करणे. सर, मग रोज केस धुणं चांगलं आहे की नको? म्हणजे रोज धुतात बरीच लोक. ते प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे. कोणी खूप स्वेट करत असेल तर त्याने 2दा स्नान करावं. कोणी पोल्युशनमध्ये काम करत असेल, धूळ मातीत, त्याने 2दा स्नान करावं. कोणी बाईकवर खूप धुळीतून इकडून तिकडून दिवसभर प्रवास करावा लागतो, फिरण्याचा प्रवास, मार्केटिंगचा प्रवास, त्यांनी 2दा स्नान करावं. केस धुण्याचंच सांगतोय मी, कारण स्काल्प हायजीन खूप महत्वाचं आहे. मग तुमच्या हेअरला, रूट्सला हेल्दीनेस मिळतो. त्यानंतर आपण इंडोर्समध्ये जर का काम करत असू, पण घाम येतो, उष्ण शरीर आहे, तर थंड पाण्याने तुम्ही रोज स्नान करा. कुणी एकदम खूप थंड जागेवर राहतो आणि फार काही बॉडीची ॲक्टिव्हिटीज नाही आहे, तर आठवड्यातून 3 वेळा स्नान केलं तरी चालतं. आता स्त्रियांमध्ये केस लांब असतात, तर रोज केस धुणं नाही होत, तर आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा हे प्रमाण सध्या आहे, तरी व्यवस्थित आहे प्रमाण. आणि केस धुण्यासाठी पाण्याचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे? थंड पाणी पाहिजे.
अच्छा. खूप लोकं कडक गरम पाण्याने तुमच्या केसांना त्रास होतो आणि तुमचे केस लाईफ त्याची कमी होते. कमी होते. हो. म्हणजे थंड पाणी आणि वापरावं. थंड पाण्याने तुमच्या pH सुद्धा बॅलन्स होतो. त्यांनी केस पांढऱ्या होण्याचं प्रमाण पण कमी बघितलेलं आहे. हं. कारण की ॲस्टॅक्झॅन्थिन म्हणून एक प्रोडक्ट आहे, आम्ही तो देतो बऱ्याच वेळेस केस पांढऱ्या होण्याच्या पेशंटमध्ये. तर तो तुमच्या स्काल्पच्या हेअर वरच्या लेअरला आहे ना थंड ठेवतो, बरं. गार ठेवतो. तर थंड पाण्याने स्नान केल्याने पण तो एक इफेक्ट तुम्हाला येतो. पण आता जे थंड पाण्याने नसेल करत, पण खूप गरम पाणी नको यूज करायला. म्हणजे गुणगुणं पाणी अगदी थंडीत. अगदी थंडीत. हां. पण एरवी थंड पाण्यानेच केस धुवावे. होय. हे असं रिकमेंड कराल तुम्ही. हो. बरोबर. सर, आपलं क्लिनिक हेअर ट्रान्सप्लांटचं असं म्हणून क्लिनिक आहे. तर हेअर ट्रान्सप्लांट ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी बरेच मिथ आज लोकांमध्ये आहेत. माझा एक मित्र भेटला होता आणि तो मला वाटतं की अरे मला हेअर ट्रान्सप्लांट करायची नाही आहे कारण खूप सुया लावतात ते आणि लोक पागल होतात. तर हे किती खरं आहे सर? म्हणजे प्रेक्षकांना सांगाल. नाही, कसं आहे, तुम्ही जर का बघाल ना आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये तर हजारो लाखो पेशंट्सचे टेस्टिमोनियल्स बघायला मिळतील. आणि ते पहिले हेच सांगतात की आम्हालाही असं वाटत होतं की खूप त्रास होतो वगैरे, पण लोकल ॲनेस्थेशिया जसं आपण टूथला ट्रीटमेंट असते रूट कॅनालची किंवा दाताची कुठली ट्रीटमेंट असते टूथ एक्स्ट्रॅक्शनची, लोकल तुम्हाला ॲनेस्थेशिया दिला जातो. तसंच इथंही दिलं जातं. तो देताना तेवढा एक 5 मिनिटं वगैरे तुम्हाला त्रास होतो, पण झाल्यानंतर तुम्हाला असा कुठला त्रास, एकदा भूल दिल्यानंतर असा त्रास होत नाही. झाल्यानंतर सुद्धा पेन किलरची फार गरज पडत नाही. तर हा जो मिथ आहे की खूप दुखतं, खूप सुया आहेत, खूप त्रास होतो, बेरेबल पेन असतो, पण तो पण 5-10 मिनिटाकरता. थ्रूआउट प्रोसिजर तुम्ही गाणे ऐकता, मूव्हीज बघता, एवढं सोपं आहे, काही अडचण नाही, गप्पा मारता. नेमकी काय प्रोसेस आहे सर हेअर ट्रान्सप्लांट? हेअर ट्रान्सप्लांट ही एक किंवा 2 दिवसाची प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुमच्या डोनर एरियामधून आपण रूट्स काढतो स्काल्पमधून आणि इकडं जिथं नाही आहे तिथं आपण लावतो, जागा बदलतो. हेअर ट्रान्सप्लांट म्हणण्यापेक्षा हेअर रिप्लेसमेंट हा एक शब्द मला उचित वाटतो आधीपासून. कारण की आपण फक्त प्लेस चेंज करतोय. आपण असं ट्रान्सप्लांट म्हणजे बाहेरून बॉडीच्या घेऊन ट्रान्सप्लांट करणे, हे आपल्या इथूनच आपण रिप्लेस करतोय फक्त जागा. अच्छा. आपण दुसऱ्या कोणाची नाही घेते किंवा कोणाची नाही घेते, बरोबर. आणि 3 ते 4 दिवस तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते. एक 5-6 दिवस सुट्टी टाकून थोडंसं हायजीन मेंटेन ठेवणं, अँटीबायोटिक्स घेणं. महिन्याभरात ते केस परत गळतात लावलेले. 4थ्या महिन्यात परत नवीन केस यायला लागतात आणि ते 10-15 वर्ष चांगले राहतात, वाढतात. जसे तुमचे बाकीचे केस आहेत तसे तुम्ही टक्कल केलं तरी वाढतात, कारण मूळ लावलेलं आहे तुम्ही. आणि व्यवस्थित मेंटेन राहतात. काही मल्टीव्हिटॅमिन्स तुम्हाला घ्यावं लागतात, DST ब्लॉकरचे टॅबलेट्स घ्यावं लागतात, मग ते मेंटेन राहतो तुमचा रिझल्ट. मग ही जी केअर म्हणताय सर तुम्ही, की नेमकी कुठल्या प्रकारची केअर? म्हणजे आता हेअर ट्रान्सप्लांटच ना म्हणू आपण, झोपताना किंवा काय कशी केअर कशी घ्यायची त्याची? त्याची केअर अशी असते की पहिले 5-6 दिवस तुम्हाला व्यवस्थित झोपणे, जिथून काढले त्याच्यावर झोपणे, इथं टच नाही करणे, त्याला डोक्यावरून स्नान न करणे, एक स्प्रे देतो तो स्प्रे करणे, जिथून ग्राफ्ट्स काढले तिथं बेटाडीनने क्लीन करणे, त्यानंतर कधीतरी कपाळावर सूज येते त्याला बर्फ लावणे, आराम करणे. तर ह्या सर्व गोष्टी केअरिंग असतात 5-6 दिवस. सोप्या आहेत, फार असं अवघड नाही आहे. म्हणजे घाबरून जाण्याचं काही? फार स्केरी, खूप मोठी सर्जरी, खूप भीतीदायक सर्जरी असं काही राहिलेलं नाही आहे आता. डे टू डेमध्ये पेशंट्स येतात, सर्जरी करतात आणि परत 300-300 किलोमीटर ट्रॅव्हल करतात. दुबईवरून येतात, तिसऱ्या दिवशी परत चालल्या जातात. ऑस्ट्रेलियाहून येतात, परत 5व्या दिवशी चालल्या जातात. मुंबईमध्ये गोव्यावरून येतात, परत दुसऱ्या दिवशी चालल्या जातात. असं काही नाही की आता सर्जरी झाली म्हणजे तुम्ही ॲडमिट किंवा असं काही खूप मोठं. म्हणजे एक करून घरी जाऊन येऊन असं करू शकतो. हो. किती दिवसांची ट्रीटमेंट असते सर? 1 किंवा 2 दिवस. बरं. आणि जे केसांची ग्रोथ होते साधारण 6-7 किती महिने महिन्यात तुम्हाला रिझल्ट येतो. हो. PRP ट्रीटमेंट पण ती ऐकली होती, ती काय आहे? PRP ट्रीटमेंट ही तुमची जे आहेत एक्झिस्टिंग हेअर त्याला मेंटेन करण्याकरता खूप फायदेशीर आहे. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तुमच्या ब्लडमध्ये सिरम आणि प्लाझ्मा असे 2 घटक असतात. प्लाझ्मा जो असतो त्यामध्ये प्लेटलेट्स जमा होतात आणि प्लेटलेट्सचं प्रमाण 3 पटीने वाढतं आणि तो प्लाझ्मा तुमच्या रूट्समध्ये इंजेक्ट केला जातो. मग त्यामध्ये ग्रोथ सेल्स तयार होतात.
त्यामध्ये पोटेन्शियल इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर्स तयार होतात, त्यामध्ये एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर्स तयार होतात, त्यामध्ये तुमच्या रूट्सला लागणारे जे काय घटक असतात, जेव्हा शरीर तयार होतं, ऑर्गन तयार होतं, ते घटक त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे आहेत तुमचे जे रूट्स, त्याचा त्यांनी त्या ठिकाणी फायदा होतो. कारण की तुम्ही जर का आता कुठली टॅबलेट घ्याल, तुम्ही जर का आता कुठली मेडिसिन घ्याल, तर ती पोटात जाणार, ती पचणार, ती केसांपर्यंत जायला त्याला वेळ लागणार आहे. हे पटकन तुमच्या केसांच्या मुळापाशी जाणार आहे. आहे टक्कल तिथं केस नाही आहेत PRPनी, पण आहेत ते केस त्यांची लाईफ चांगली मेंटेन करण्याकरता, त्यांची ग्रोथ कमी झाली असेल तर वाढवण्याकरता, हेअरफॉल असेल तर हेअरफॉल कमी करण्याकरता, थिन झाले असतील तर त्याची डेन्सिटी वाढवण्याकरता, खरंच PRP एक आजच्या कंडिशनमध्ये एक बून असं म्हणता येईल तुम्हाला. एक खरंच खूप चांगलं एक ट्रीटमेंट आहे. बरं, हे जे हेअर ट्रान्सप्लांट म्हणा, PRP म्हणा, केस वाढतात हे निश्चित. म्हणजे 6 महिने तुम्ही म्हटलं की तर ड्युरेशन आहे. पण त्याची लाईफ किती आहे? आपण एकदा हेअर ट्रान्सप्लांट केलं 10 ते 15 वर्ष. 10 ते 15 वर्ष. मग त्यानंतर नॉर्मल आपण केस धुवू शकतो किंवा नॉर्मल कोमिंग करू शकतो. आणि ग्रोथ कधी म्हणजे मोठी होते की छोटेच लांबच केस असतात? नाही, लांब होतात ना केस तुमचे. तुमचं हेअरकट होतो ना. हेअरकट होतो, लांब हो होतात. हो 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 पांढरे केस असेल तर कलरही होतात त्याच्यावर. सर, सगळ्या ट्रीटमेंट केल्यानंतर लोकांमध्ये गैरसमज आहे की कॅन्सर होतो किंवा इतक्या सुया टाकल्यानंतर डोक्यांना इजा होतात, मेंदूला त्रास होतो. हे खरं आहे? हे बघा, हेअर ट्रान्सप्लांट हे तुमच्या स्किनच्या वर लेअरमध्ये होतो. स्किनमध्ये तुमचे 5 ते 6 लेअर असतात. वरच्या 3 लेअरमध्ये काम होतं. त्याच्या खाली बोन असतो, त्याच्या खाली परत ड्युरामॅटर, पिया मॅटर असे 3 परत प्रोटेक्टिव्ह लेअर असतात. मग खाली तुमचा ब्रेन सुरू होतो. तर हे अगदी वरच्या लेवलवर काम होतं. त्यामुळे त्या ब्रेनपाशी जाण्याचा काही त्याचा संबंध सुद्धा येत नाही. राहिला प्रश्न जसं तुम्ही आत्ता विचारला की कॅन्सर वगैरे होतो, तर हेअर ट्रान्सप्लांटचा आणि कॅन्सरचा काहीही एक संबंध नाही. कॅन्सरची कारणं खूप वेगळे आहेत, ट्रान्सप्लांटची फिजिओलॉजी खूप वेगळी आहे. तर असं काही रिसर्च पण नाही आहे, असं काही हे पण म्हणजे मिथ आहे हे की ट्रान्सप्लांट झालं आणि लगेच त्याला कुठला तरी कॅन्सर झाला. मग असं असतं तर आम्हीच सांगितलं नसतं ना करा म्हणून. सर, अजूनही एक आहे, कॅन्सर तर हा आजारच झाला, पण लोकांचं मतही आहे की तो पागल झाला कारण डोक्यात एवढ्या सुया टोचण्यात आलेल्या आहेत. नाही, असं काही नाही. म्हणजे असं काही नाही आहे. म्हणूनच आपण सरांना बोललो आहे की इकडलं तिकडलं मिथ किंवा गैरसमज घालवण्यासाठी परफेक्ट जो माणूस आहे त्यांच्याकडनं जर आपण नॉलेज घेतलं तर ते कधीही योग्य. आताच कोविड आटोपला आणि कोविड झाल्यानंतर बरीच कंप्लेंट आहे की हेअरफॉल होत आहेत. ते खूप प्रमाण वाढलेलं आहे. वॅक्सिनमुळे नाही म्हणता येणार, पण कोविड मध्येच ज्यांनी कोणाला आजारी होऊन गेलेत, ज्यांना कोणाला हॉस्पिटलाइज्ड होऊन गेलेत, ज्यांनी मेडिसिन्स घेतलेत, तर ह्यामध्ये काय होतं की एक प्रकारचा हेअरफॉलची एक स्टेज असते, ती एक परिस्थिती निर्माण होते. तुमच्या हेअरमध्ये स्ट्रेस येतो. नॉर्मल हेअर कसा तुमचा वाढत राहतो 70-80%, 10-20% हे चेंज होत राहतात फेजेस त्यांच्या लाईफमधले केसांच्या. तर 60-70% केस तुमचे त्या फेजमधून निघून, ग्रोथ फेजमधून ते फॉल फेजमध्ये जातात. जसं आपण स्ट्रेसमध्ये जातो मानसिकरित्या, शारीरिकरित्या, तसे ते केसांचे रूट्स जे आहेत ते स्ट्रेसमध्ये जातात आणि त्या स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं ते हेअरफॉल वाढतो. फक्तच कोविड नाही, टायफॉईड झाल्यानंतर तुम्ही बघाल अनेक पेशंट, 100पैकी 70 पेशंट्स हे हेअरफॉल नंतर त्यांना होतो. जॉन्डिस झाल्यानंतर त्यांना हेअरफॉल होतो. कुठल्या ॲक्सिडेंटमुळे तुम्ही हॉस्पिटलाइज झाला असाल, बऱ्याच दिवसांकरता होतो. कुठल्या आजारामुळे तुम्हाला कंटिन्यू खूप औषधांचा भडीमार झाला शरीरावर, त्यावेळेस हेअरफॉल होतो. स्टिरॉइड्स घेतल्या त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. तर या सगळ्यांचा परिणाम कोविडसारखाच, कुठलाही ताप खूप आला, कोविड एक प्रकारचा फीवरच आहे, तर ह्या सर्वमुळं तुमचे हेअर जे आहेत त्यांचे फेस चेंज होतात आणि त्यामुळं तुमचे हेअर लॉस होतं. आता आपण हेअर कलरबद्दल तर बोललो, पण खूप जण मेहंदी लावतात की नाही, कलर लावायचा नाही आहे, मेहंदी लावून आपल्याला रंग करायचे किंवा काय, असं आहे का की मेहंदी लावल्याने आपले केस जाड होतात? हाही मिथच आहे. जाड कसे होतील? जाड हार्ड झाले आहेत केस, सॉफ्टनेस चालला गेलेला आहे. नाही.
हे चुकीचं हो, आहे. हो, हो. डॉक्टरकडे म्हणजे हेअर ट्रीटमेंट घेण्यासाठी जाण्याची योग्य वेळ काय? म्हणजे कसं कळावं की आता आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे अनुवंशिकता. हं, वडिलांना किंवा आईकडून कोणाला जर का कल्पना असेल, हं, तर तुम्हाला जर का 2 मुलं, 3 मुलं किंवा 2 मुली किंवा 3 मुली असतील, तर 1, 2, 3 जणांना तुम्हाला हेअरफॉल हा येणारच. हं, तर ओळखायचं कसं? तर केस तुमचे सध्या गळताय स्नान करताना, टॉवेलला दिसताय किंवा पिलोवर तुमचे केस दिसताय हं, किंवा सरळ सोपं तुम्ही तुमचं पूल टेस्ट करायचा. एक सर्टन एनर्जी लावून हं. पूल टेस्ट म्हणतात त्याला. तर याच्यात जर का केस आला, तर म्हणजे काय, की 2 किंवा 3 जास्ती केस आले, तर चला डॉक्टरकडे. बरं. कारण ती योग्य वेळ तुमची आहे ट्रीटमेंट सुरू करण्याची. हां, किंवा असं केलं की लगेच हातात गुच्छा येतो. हां, तर ती योग्य वेळ आहे तुमच्याकडे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेण्याची. ना की मेडिकलमधून हे ऑइल द्या, हा शॅम्पू द्या, ही टॅबलेट द्या, हा प्रोडक्ट लावा, हा सिरम लावा, हे हं. मिनॉक्सिडिल लावा. बिलकुल करायचं नाही. पटकन डॉक्टरकडे जायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची. कारण खूपदा असं होतं की एकानी तो हेअर ऑइल म्हणा, शॅम्पू म्हणा तो वापरतो आणि डिस्कशन की होतं की माझे पण केस झाले की नाही, नाही हा वापर हं. म्हणजे होईल. तर ते योग्य नाही आहे. प्रत्येकाची टेंडन्सी कारण प्रत्येकाचा प्रत्येकाच्या वेगळा असू शकतो. हां. तर त्यांनी ठीक आहे, प्रायमरी लेव्हलवर तुम्ही जर का जाऊ शकत नसाल, बाहेरगावी असाल, हं. तुम्हाला स्टडीजमध्ये आहे, एक्झाममध्ये बिझी आहे, कुठल्या तुम्ही प्रोजेक्टवर काम करत आहे, तुम्ही नाही जाऊ शकत आहे कुठल्या कारणामुळं, तर मग त्यावेळेस ठीक आहे. टेम्पररी सोल्युशन्स असतात हे सगळे शॅम्पू, ऑइल वगैरे, वगैरे, सिरम्स. पण परमनंट सोल्युशन तुम्हाला डॉक्टरकडेच मिळेल. बरं. म्हणजे मुळात असं आहे की स्काल्पचं हे शास्त्र जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. है ना? स्किनचं शास्त्र जाणून घेणं महत्त्वाचं हो, आहे. हो. ना की तुम्ही एकमेकांच्या बोलण्यावरून किंवा कोणाच्या सांगण्यावरून ती ट्रीटमेंट हो, घेण्यापेक्षा हो. परफेक्ट जो व्यक्ती आहे त्याला हो. जाऊन किंवा डॉक्टरांकडे हो, जाऊन. हो. आता रूल्स सगळ्या शहरात झालेले आहे हेल्मेट. हं, हं. हेल्मेटमुळे केस गळती होते का? हेल्मेटमुळं, कॅपमुळं जे वर्कर्स असतात त्यांच्याकडं हेल्मेट्स असतात किंवा फॅक्टरीत फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असतात. हं, त्याच्यामुळं नाही होत हेअरफॉल. हं. हेअरफॉल तुमची त्या कॅपची किंवा हेल्मेटची हायजीन किती याच्यावर इम्पॉर्टन्स आहे. बरं. बऱ्याच वेळेस याचे त्याचे हेल्मेट वापरतात. एखाद्याला डॅन्ड्रफ असेल तर तिकडे तो ट्रान्सफर होतो. हं. त्यात खूप घाम येतो, स्वच्छ राहत नाहीत, हायजीन मेंटेन होत नाही. मग स्काल्पचं हायजीन तुमचं बिघडतं आणि मग तिथून तुमचा तो हेअरफॉल सुरू होतो. आता काही जणांना सवय असते, की ते टक्कल लपवण्यासाठी कॅप घालतात कंटिन्यू. हां. 12-12 तास, 16-16 तास. अगदी घरात सुद्धा ते कॅप घालतात. सवय झालेली असते ती. हां. तर त्यामुळे सुद्धा ट्रॅक्शन होतो केसांवर तुमच्या. त्याला ट्रॅक्शन ॲलोपेशिया म्हणतो आम्ही. तर त्यांनी सुद्धा तुमचे केस गळण्याचे प्रमाण वाढतं. हं. बरोबर. तुम्ही बघत असाल तर पंजाबी लोकांमध्ये ते पगडी बांधण्याची. तर त्यांची हेअरलाईन रिसाईड झालेली असते. हं. असं आहे. लहानपणापासनं असं होतं की केसांची ग्रोथ चांगली होईल म्हणून शेविंग करतात. तर हे लहानपणीचं झालं. पण आता यंग एजमध्ये पण बरीच लोकं पूर्ण टक्कल करून टाकतात, शेविंग करतात. त्यांनी खरंच केस वाढतात का? हे बघा सायंटिफिकली बघायला गेलं तर शेव करण्याने असं काही प्रूव्ह झालेलं नाही आहे लॉजिक की हेअरफॉल थांबतो. पण एक ऑब्झर्वन्स असं असतं की मोठा केस असतो. तो केस गळतो म्हणून दिसतो. आता शेव केल्यानंतर तो राहतच नाही ना केस. तो एवढा राहतो. तो दिसतच नाही केस गळतोय का नाही. है ना? तर ते 3-4 महिन्यात एखाद्या वेळेस त्याची फेज चेंज झालेली असते. म्हणून त्याला असं वाटतं की माझे केस गळायचे थांबलेत. पण काही पेशंट्स माझ्याकडे आहेत. खूप नाही. 100पैकी 1-2 की मी दरवर्षी जातो आणि मी बालाजीला जातो, केस देऊन येतो म्हणून माझे केस टिकलेत. हा एक त्यांचा समज आहे. अच्छा. पण हे काय सायंटिफिक नाही आहे की शेव केल्याने तुमचे केस खूप चांगले होतात, केस गळायचे थांबतात. हे काय सोल्युशन नाही आहे शेव करणं. हं. म्हणजे ते काही सत्य नाही आहे की हां, खूप कमी करून टाकतात किंवा हो. बरेच लहान मुलांच्या आया त्यांचे शेव करून टाकतात की अरे खूप पातळ होते हं, हं. आणि शेव केल्याने थोडं वाढतील, नाही, नाही, नाही. दाट होतील, असं काहीही होत नाही. असं तुम्हाला काही. ट्रीटमेंटची गरज आहे. आता फॅशनचा एक पार्ट झालेला आहे केसांना सेट करणं आणि बरीच स्प्रे वापरली जातात केसांना लावायची. ती किती सेफ आहेत? अ,
शूट पुरतं, काय कामापुरतं, कॅमेरापुरतं, फंक्शनपुरतं ठीक आहे. पण रोज रोज तुम्ही वापरत असाल तर तो तुम्हाला त्रास देणार. शेवटी केमिकलच आहे ते. हायजीन बिघडतं, केसांचं टेक्स्चर बिघडतं, स्काल्प तुमचं हेल्थ बिघडतो, pH बिघडतो. तर एक काही ठराविक काळासाठी तो ठीक आहे कधीतरी. पण त्याचा जर रेग्युलर यूज असेल तर तो लाईफ त्याची हेअरची कमी करणार. ब्लो ड्राय आणि हेअर स्ट्रेटनिंग हे पण किती ब्लो ड्राय ठीक आहे. हां हेअर स्ट्रेटनिंग तुमच्या त्या डायरेक्ट हिट तुमच्या अक्षरशः केस त्यात जाळले जातात. निघूनच जातात. हां हां असं आहे. आणि स्प्लिट हेअर होण्याचं काय कारण आहे सर? तुमच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, प्रोटीन डेफिशियन्सी, हेअरला ती प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळणं त्याच्या रूट्सला, त्यामुळं ह्या अशा गोष्टी होतात. बरं, हेल्दी डाएट असं काय असायला पाहिजे ते स्पेशली केसांना? हे बघा, केसांसाठी उपयोगी एक कुठला असा व्हिटॅमिन नाही आहे हां की जसं डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए आहे, जसं स्किनसाठी व्हिटॅमिन ई आहे, हाडांसाठी व्हिटॅमिन डी आहे. असं केसांसाठी कुठलंच एक व्हिटॅमिन नाही आहे. केसांसाठी पूर्ण तुम्हाला बॅलन्स्ड न्यूट्रिशन लागतं. सर्व व्हिटॅमिन्स, सर्व मिनरल्स, संपूर्ण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स पूर्ण बॉडीमध्ये बॅलन्स्ड पाहिजे. तर तुमच्या केसांना ती मदत मिळते. असं कुठला एक प्रोडक्ट घेऊन नाही. म्हणून आम्ही आमच्या पेशंट्सला ट्रीटमेंट देताना सायक्लिकल थेरपी देतो. म्हणजे बऱ्याच वेळेस व्हिटॅमिन चेक करतो आम्ही की तुमचं काय कमी. प्रत्येकाचं सध्या आजकाल तुम्ही बघाल तर B12, D3 आपलं सुद्धा बघितलं तर कमीच आहे. आपला आहारच पोषण नाही आहे. किंवा थायरॉइड सगळ्यांनाच असतो, म्हणजे हल्ली सगळ्यांना झालं आहे. तर D3, B12 करेक्ट करतो. मग त्यानंतर वेगवेगळे सप्लिमेंट्स देतो. स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी ओमेगा फ्रेश फिश ऑइल देतो, व्हिटॅमिन ए देतो, डी देतो, ई देतो. वेगवेगळे बदलून वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे देतो. मग तेव्हा कुठं तो त्याचा फायदा होतो केसांना. म्हणजे असं फक्त एक व्हिटॅमिन देऊन असं नाही चालत. कॅल्शियम द्यावं लागतं, आयर्न द्यावं लागतं, व्हिटॅमिन D3 द्यावं लागतं. जसं पेशंटचं असेल तसं. आता सध्या थायरॉइड पण बऱ्याच लोकांना इन जनरली थायरॉइड असतं, त्याच्यामुळे केसांवर इफेक्ट होतो. थायरॉइडचे जे काय पेशंट्स आहेत, डायबिटीसचे जे काय पेशंट्स आहेत, थायरॉइडचं काम करणं काय, न्यूट्रिशन इकडून तिकडं पोहोचवणं. आता जेव्हा तुम्हाला थायरॉइडचा आजार होतो तर त्यावेळेस तो ट्रान्सपोर्टेशनच बंद होतो ना केसांपर्यंत न्यूट्रिशन जाण्याचं. मग त्यामुळं ते न्यूट्रिशन बंद झाल्यामुळं, पोहोचणं बंद झाल्यामुळं त्यांना परत हेअरफॉलचा प्रॉब्लेम एक 5 वर्षात 3 वर्षात दिसतो बघा तुम्ही. तर आम्ही त्यांना तीच सांगतो की मेंटेन ठेवा तुमचे लेवल्स थायरॉइडचे आणि त्याचं न्यूट्रिशन त्यांना द्यावं लागतं. मग आम्ही त्यांना ते मल्टीव्हिटॅमिन्स वेगवेगळे न्यूट्रिशन देतो की जेणेकरून त्याचं ते त्या केसांपर्यंत पोहोचतो. मग त्याचं PRP वगैरे कामी येते. अनेक सेलिब्रिटींसोबत तुम्ही काम केलेलं आहे. असा मजेदार किस्सा कोणाचा सांगता येईल? खूप सर्वांचे किस्से आहेत. प्रत्येक पेशंट हा फक्त सेलिब्रिटी असे नाही, प्रत्येक पेशंटचा एक किस्सा आहे. म्हणजे कधी पेशंट येतात त्यांच्यासोबत, आता आजकालच्या मुलांचीच गंमत सांगतो. त्यांच्या घरी सुद्धा माहीत नसतं की ते ट्रान्सप्लांटला येतात. बरं. कारण की ह्या अशा सगळ्या मिथ्समुळे त्यांना परवानगी नाही मिळत. मग ते लपून वगैरे येतात, करतात आणि नंतर माहीत होतं घरच्यांना. मग ते माहीत झाल्यानंतर जसं लव्ह मॅरेज वगैरे असं तसे पूर्वी काळी व्हायचे. आता आम्ही एक्सप्लेन करतो, पॅरेंट्सला बोलवतो, त्यांना एज्युकेट करतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. की हे सेफ आहे, बाकीचे पेशंट्स बघा, हे बघा. मग आता ते तयार होतात. असे अनेक किस्से आहेत. एखाद्या वेळेला असं झालंय की ऑन बेड की ते घाबरले आहेत किंवा तुम्हाला काही वेगळं समजून सांगावं लागलं, असा काही कोणाचा किस्सा? किस्से तुम्हाला सांगतो की हजबंड वाईफ येतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड येतात, फियॉन्से येतात, त्यांचे होणारे, म्हणजे आता लग्न ठरलंय, एंगेजमेंट झाली, आता लग्न होणार आहे, वडील घेऊन येतात, मित्र घेऊन येतात. तर ह्याच्यात अफेक्शन कळतं त्यांचं एक की. आणि आजकाल मुलांपेक्षा त्यांच्या आईवडिलांना जास्ती त्यांची काळजी आहे की चांगलं केस येऊ द्या बरं का, आता लग्न आहे, आता यांचा कार्यक्रम आहे, नंतर याला अमेरिकेला जायचं आहे, नंतर याचं मग हे सुरू होणार, नंतर वेळ असणार आहे. तर आजकालच्या मुलांपेक्षा ना त्यांच्या पालकांना त्यांचं कन्सर्न झालेलं आहे. तर मला आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना हे सांगायचं आहे की वाट नका बघू टक्कल पडण्याची,
मेडिकलचे किंवा OTCचे प्रोडक्ट्स न वापरता डॉक्टरांकडे व्हिजिट करा. अगदी ट्रीटमेंट आहे आणि त्याला थांबवता येतो. असे बरेचसे पेशंट्स आहेत की जे करतात मेडिसिन घेतात, सुरू करतात, 1 महिना 2 महिने घेतात, बंद करतात. वर्षानुवर्ष तुम्हाला हेअरचे मेडिसिन्स सुरू ठेवावं लागतात, तेव्हा तुमचे हेअर मेंटेन राहतात. असं नाही की 1 महिना घेतला, 2 महिने घेतलं, 3 महिने घेतलं. वर्षानुवर्ष कन्सिस्टन्सी, तर मग तुमचे केस मेंटेन राहतात. मग ही वर्षानुवर्षाची मेडिसिन्स घेतात त्याच्यामुळे बॉडीवर इफेक्ट काय? पहिले 3-4 महिन्यात जेव्हा आम्हाला हेअरफॉल थांबवला जातो, जेव्हा त्याची स्टेज कंट्रोल केली जाते, मग आम्ही ते डोसही कमी करतो, गोळ्यांचं प्रमाणही कमी करतो, की जेणेकरून बॉडीवर कुठले साईड इफेक्ट्सही नको आणि त्यांना त्याचे चांगले रिझल्ट्सही मिळत राहावेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारावा असा वाटतो की जेव्हा हे हेअर ट्रान्सप्लांट किंवा ही जी ट्रीटमेंट करता तेव्हा तो पेशंट किंवा ती व्यक्तीला कुठला आजार आहे हे काय काय आजार तुम्ही चेक करता? जसं शुगर झालं, थायरॉइड झालं, सगळं ब्लड टेस्ट त्यांच्या आधी करावं लागतात आपल्याला. त्याच्यामध्ये हेल्दी पाहिजे ते आपल्याला, मेंटली आणि फिजिकली आम्हाला पेशंट हेल्दीच पाहिजे. आपणच आधी हेल्दी नाही तर मग ते केसांचं करायचं काय? आणि जर शुगर पेशंट कोणी आला तर नॉर्मल शुगर असली तर होते. अच्छा, जरी ते शुगरची पेशंट असतील, डायबिटीज असतील, त्यांना टॅबलेट सुरू असतील, इन्सुलिन असतील, तरी आम्ही त्यांना नॉर्मल करून करतो, काही त्याच्यात अडचण नाही. ट्रान्सप्लांटमध्ये तुम्ही सांगितलं की त्यांचेच केस काढून आपण लावतो, पण एखाद्याला या एरियात केस गेले पण मागे केसच नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेता? तो ग्रेड 7 किंवा स्टेज बाळनेस असतो, स्टेज 7 बाळनेस, तर ते एलिजिबलच होत नाही ट्रान्सप्लांटसाठी. म्हणजे त्यांना ट्रान्सप्लांट हा ऑप्शन राहतच नाही. म्हणजे असंही असतं? हो, आता माझ्याकडं 23 वर्षाचे मुलं आहेत, 27 वर्षाचे मुलं आहेत की ज्यांना डोनर नाही आहे. केस तर सोडा, डोनरच नाही आहे. मग नाही होत ट्रान्सप्लांट अशा प्रकारे. अशांना तुम्ही सरळ सांगता की होऊ शकत नाही होणार असं सरळ सांगतो. म्हणजे त्यांचे कुठे ना कुठे विरळ तरी असायला पाहिजे केस. पाठीमागं तुम्हाला भरभक्कम केस पाहिजे, तर तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. हां, म्हणजे बेसिकली हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे त्यांचेच केस त्यांना नव्याने देणं, ही एक ट्रीटमेंट म्हणता येईल आपल्याला, बरोबर? ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात. प्रेक्षकांना सांगायला वाटेल की सर नागपुरात खूप कमी असतात, एकच दिवस त्यांचा संडे हा असतो, तरी त्यांनी वेळ काढला. प्रेक्षकांनाही हे सांगायला आवडेल की तुम्हालाही जर हेअरफॉल रिलेटेड काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील, तर सरांचा क्लिनिकला जाऊन त्यांच्याशी कन्सल्ट नक्की करा. एकामेकाचं दुसऱ्याचं ऐकून ट्रीटमेंट घेणं हे नेहमीच चुकीचं असणार आहे. त्याच्यामुळे धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओला आले, तुमचा एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर केला, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आमच्याच क्लिनिकला यावं असं काहीही नाही आहे. जसं मॅडमने आता सांगितलं की प्रॉब्लेम असेल तर आमच्या क्लिनिकला घेऊन या, असं काहीही नाही आहे. तुमच्या जवळपास जे कोण डॉक्टर असतील त्यांच्याकडे तुम्ही घेऊन जा. OTC प्रोडक्ट्स, ऑइल, शॅम्पू हे याच्यावर अवलंबून नका राहून. खूप हेअरफॉल असेल तर शॅम्पू, ऑइल याच्यावर अवलंबून न राहता ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्ही टक्कल पडणार नाही आणि तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही. तुम्ही स्टेज ऑफ बाल्डनेस थांबवू शकता, हेअरफॉल तुम्ही कंट्रोल करू शकता. खूप खूप आपण हा कार्यक्रम एकदम पेशन्सनी बघितल्याबद्दल आणि मॅडमनी त्यांच्या मंचावर आम्हाला आज हेअर ट्रान्सप्लांटवर, हेअरवर बोलायला एक संधी दिली, त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कमी वेळात नाही म्हणता येणार, न खर्च करता तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, त्यामुळे तुमचे धन्यवाद. व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.